नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार, मी वैशाली दत्तसेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज त्रिपुरारी पौर्णिमा होती, म्हणून मी आज सत्यनारायणचे पूजन करून घेतले होते. चला म्हटलं तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करू. आता सत्यनारायण पूजन मी दरवेळेस घरच्या घरी करून घेते. तर सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला साहित्य जे लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला. आता एक चौरंग घ्यायचं आहे आपल्याला आणि एक पाट घ्यायचं आहे. आता चौरंगाभोवती आपल्याला आंब्याचे ढाळे असतील तर आंब्याचे ढाळे आपण लावू शकतो, किंवा आपल्याकडे जे केळीचे घड वगैरे भेटतात ते सुद्धा आपण लावू शकतो. आता चौरंगावरती आपल्याला एक पांढरशुभ्र वस्त्र टाकून घ्यायचं आहे. आता या पांढरशुभ्र वस्त्रावरती आपल्याला काय करायचं आहे, 1.25 पावशेर आपल्याला गहू टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावर एक कलश स्थापन करून घ्यायचा. जसं मी हा कलश स्थापन करते, आपल्याला तोच कलश स्थापन करून घ्यायचा आहे, पूर्ण पाण्याने भरून ठेवायचं आहे. आता त्यात 5 विड्याचे पाणी ठेवायची आपल्याला. त्यावर तांदूळाने भरलेले त्यात बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा आपल्याला ठेवायची. आता कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या विड्याच्या पानांवर मांडायच्या आहेत आपल्याला. आता पहिली सुपारी जी असते आपली ती गणपतीची असते, दुसरी कुलदेवतेची असते आणि तिसरी वरुण देवतेची असते. याप्रमाणे आपल्याला मांडणी करून घ्यायची. आता सर्वांची जर पंचोपचार पूजा जर झाली असेल तर त्यानंतर बाळकृष्णाची आपण पंचोपचार पूजा करून घेणार आहोत. जसं आता तुम्ही बघू शकतात की मी बाळकृष्णाचे अभिषेक करून घेणार आहे. आणि नंतर काय करायचं आपल्याला, आपण जर गव्हाच्या पिठाचा जर शिरा केला तर ठीक आहे, नाहीतर आपण रव्याचा सुद्धा आपण शिरा करून प्रसाद देऊ शकतो आपण भगवंताला. आणि नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणाची आपण पोथी वाचावी. आणि एकूण हे 5 अध्याय असतात आणि 5 अध्यायामध्ये आपल्याला वेगवेगळे सार हे ऐकायला भेटते. आता श्री सत्यनारायणाची आपण पोथी वाचून घ्यायची आणि वाचून झाल्यानंतर काय करायचं, अन्नाचं नैवेद्य दाखवून द्यायचं आहे आणि दाखवल्यानंतर आरती करून घ्यायची आणि कुटुंबात सर्वांना हा प्रसाद द्यायचा आहे. आणि कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला हा प्रसाद द्यायचा नाही आहे, कारण की हा प्रसाद आपण आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी केलेला आहे आणि तो प्रसाद फक्त आपणच खायचा आहे, बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. आणि दर पौर्णिमेला सायंकाळी प्रदोषकाळी ही सत्यनारायणची आपण पूजा करू शकतो. आता सत्यनारायण पूजेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आता हे व्रत केल्याने आपल्या घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि आपले सौभाग्य आणि आपले संतान चांगले असते. आणि तसेच जे दुःख, शोकाचा नाश पण होतो आणि शेवटी आपल्याला मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. आणि हे व्रत विष्णू देवाला समर्पित असून तर कलियुगात विशेषतः पौर्णिमेला कुटुंबाच्या कल्याणासाठी हे केले जाते. आणि जे अखंड लक्ष्मीचा वास जर पाहिजे असेल आपल्याला तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो. आता ही पूजा कोणत्याही शुभप्रसंगी जसे की गृहप्रवेश, लग्न, जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायामध्ये बरकत जर पाहिजे असेल तर आपण सत्यनारायण पूजा करू शकतो. खास करून पौर्णिमेला विशेषतः म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे आणि ही पूजा आपण प्रदोष काळामध्ये करायला पाहिजे आणि अनेक लाभदायक असे आपल्याला फायदे मिळतात याच्याने. आता आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला ज्याला विधी आणि मंत्रांची माहिती जर असेल तर अशा व्यक्तीने ही पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या कुटुंबाचे याच्यामुळे कल्याण होते. आता विष्णूचे सत्यनारायण स्वरूप म्हणून कथा श्रवण करून घ्यायचे आणि शिऱ्याचं नैवेद्य किंवा रव्याचं नैवेद्यसुद्धा आपण दाखवू शकतो. आता आजकाल असे झाले आहे की पैसा कितीही घरात येऊ द्या, पण आपल्या गरजांमुळे तो पैसा कसा ना कसा बाहेर जातो ते कळतसुद्धा नाही. म्हणजे पैसा हा टिकत नाही, त्याला स्थिर राहण्यासाठी सत्यनारायणाचे पूजन केले जाते. आता घरामध्ये जर दुःख असेल किंवा चिंता असेल, मुलीचे लग्न जमत नसेल किंवा मुलाचे लग्न जमत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर अशा वेळीसुद्धा आपण सत्यनारायणचे पूजन करू शकतो. तसेच या व्रताने आपले सौभाग्य व संतती चांगली लाभते, या व्रताने मोक्षप्राप्ती होते असे आख्यायिका आहे. आता कलियुगात हे व्रत अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानले गेलेले आहे. थोडक्यात म्हणजे सत्यनारायण पूजा ही एक साधी पण अत्यंत प्रभावी पूजा आहे आणि ज्या घरात सुख, शांती आणि समृद्धी असते तेथे नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आगमन झालेले असते. आता माझे अध्याय वगैरे वाचन झालेले आहेत, मग आता मी आरती वगैरे करून घेते. तर त्रिपुरारी पौर्णिमेला मी उपास पकडला होता आणि पूजन केले होते. तुम्ही बघू शकता की
त्रिपुरारी वात ही मस्त जळून राहिली विष्णू भगवान यांच्या फोटोसमोरच. आणि सर्व पूजा वगैरे सगळे आटपून वगैरे मी कर्पूर गौरम करून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने ही पूजा माझी व्यवस्थित आणि एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे. या पूजेसाठी जे मेन लागणारे जे आंब्याची ढाळे वगैरे तेच मला सकाळी भेटले नाही. मग हे सकाळी गावात गेले तेव्हा त्यांना केळीचे घड वगैरे दिसले, तेव्हा ते घड वगैरे घेऊन आले ते. आणि बाकीचं सर्व सामान मला कॉलनीतच भेटून गेले ते. तर इतकी छान पूजा झाली, म्हणजे विचारसुद्धा केला नव्हता की इतकी भारी पूजा होणार आहे बुवा. आणि मी विचार करत होती की त्रिपुरारी वात भेटेल का नाही, भेटेल का नाही, घरी कसं काय करू बुवा असं. तरी वाटसुद्धा मला भेटून गेली. आणि 720 वाती असतात वाटतं त्या वाती मिळून एक वात तयार केलेली असते आणि ती आपल्याला विष्णू भगवान यांच्या फोटोसमोर जाळायची असते. तर मग मी ही वात पण घेतली. जर एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल, जर मनातनं ठरवून घेतलं की मला ही गोष्ट करायची आहे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, मग भगवंता त्याच्यासाठी स्वतः प्रयत्न करून आपल्याला त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देतो. तर माझ्यासोबत असंच झालेलं आहे आणि इतकी छान पूजा झालेली होती. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त.